नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिर्डीचं साई मंदिर सध्या चर्चेचा विषय ठरलंय, कारण शिर्डीतल्या साई मंदिरात येताना कोणते कपडे घालावेत यासाठी एक फलक मंदिराच्या प्रवेशद्वारावरती लावण्यात आलाय. या फलकावरती काय लिहिलंय हे सुरुवातीला तुम्हाला सांगते. या फलकावरती लिहिलंय की साई भक्तांना विनंती आहे की आपण पवित्र स्थळी प्रवेश करत असल्यानं भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी. आणि यावरूनच आता वाद सुरू झालाय, कारण तोकडे कपडे घातल्यावरती साई मंदिरात प्रवेश दिला जात नाहीये. हा कोणताही नियम नाही, तर आवाहन आहे असं स्पष्टीकरण साई संस्थांनं दिलंय. पण आत्ताच ही ड्रेस कोडची बंधनं का? भारतीय वेशभूषा म्हणजे पाश्चात्य पद्धतीचे कपडे घालून साईंचं दर्शन घेता येणार नाही का? देवदर्शनाला कपड्यांची अट का? मंदिरात ड्रेस कोडचे निर्बंध योग्य आहेत का? हाच आहे आजच्या आपल्या रोकठोक या कार्यक्रमाचा विषय. आणि याबद्दलच बोलण्यासाठी अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत आहेत साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त सचिन तांबे. त्यासोबतच भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अभिनेत्री निशा परुळेकर देखील आपली बाजू मांडतील या कार्यक्रमात. सोबतच अभ्यासक प्रियदर्शनी हिंगे देखील आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त आहेत तांबेजी, त्यांच्याकडे मी जातीये. तांबेजी, हा नेमका नियम आहे तरी काय? कारण काय ह्याच्यामुळे खूप संभ्रम निर्माण झालाय. भारतीय पेहराव म्हणजे नेमकं काय? कपडे घातले तर साई मंदिरात प्रवेश मिळेल, कोणते कपडे घातले तर साई मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही? मुळातच हा कुठलाही नियम या ठिकाणी साईबाबा संस्थांनी केलेला नाही. मी सर्वात अगोदर आपल्याला नमूद करतो. गेल्या अनेक वर्षापासून अनेक भक्तांच्या या ठिकाणी तक्रारी आलेल्या होत्या की काही साई भक्त जे आहेत मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी त्यांचे कपडे जे आहेत ते व्यवस्थित नसतात, ते तोकडे कपडे असतात. तर यावर कुठेतरी काहीतरी निर्णय घ्यावा अशा अनेक प्रकारचे निवेदन आले, तक्रारी आल्या. ग्रामस्थांचे म्हणणं होतं त्यानुसार साईबाबा संस्थांनी फक्त आवाहन केलेलं आहे की येताना साधारणतः भारतीय वेशामध्ये यावं, आपले अंग जे आहे ते झाकलेलं असावं, अशा प्रकारचं फक्त आवाहन केलेलं आहे. कुठलीही सक्ती बळजबरी कुणावरही केलेली नाही. आणि मुळातच हा बोर्ड आता लागलेला नाहीये. यापूर्वीही हा बोर्ड त्याच ठिकाणी होता. आता फक्त बोर्डांची संख्या वाढवल्यामुळे या ठिकाणी असा गैरसमज झालेला आहे अनेक जणांचा की याबाबत सक्ती केलेली आहे. कुणालाही दर्शनापासून ड्रेस कोड मुळे रोखलं जाणार नाही आहे, अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी साईबाबा संस्थांचे सीओनी मांडलेली आहे. हे फक्त आवाहन केलेलं आहे की शक्यतो येताना या ठिकाणी आपण भारतीय वेशामध्ये यावं. याच्या पाठीमागचं एक आणि एकच कारण आहे, ते म्हणजे फक्त या ठिकाणी मंदिराचं पावित्र्य राखलं जावं. आणि तेही भक्तांच्या मागणीनुसारच या ठिकाणी हा फलक लावण्यात आलेला आहे. एवढीच याच्या पाठीमागची या ठिकाणी भूमिका आणि उद्देश आहे. म्हणजे आम्ही जी बातमी दिली, एका व्यक्तीला त्याने 3/4 बरमुडा घातलेला होता म्हणून थांबवण्यात आलं होतं. त्याला लुंगी विकत घ्यायला सांगण्यात आली आणि त्यानंतर लुंगी घालून त्याने साई मंदिरात प्रवेश घेतला आणि दर्शन घेतलं. आणि हे फलक लावल्यापासून काही लोकांना, काही महिलांना देखील अडवण्यात आलं होतं त्यांच्या कपड्यांवरून, अशी देखील माहिती समोर येतेय. तर त्यांना सरसकट प्रवेशच दिला जात नाही की कपडे, नवीन कपडे घाला आणि त्यानंतर तुम्हाला प्रवेश दिला जाईल, असं होतंय? नाही, असं कुठलंही नाहीये. असा काही प्रकार या ठिकाणी घडलेला नाहीये आणि असं होऊ शकत नाही. मुळातच मी जसं तुम्हाला सांगितलं की साई भक्तांच्या मागणीवरूनच या ठिकाणी फक्त साई भक्तांना आवाहन करण्यात आलेलं आहे. कुठल्याही प्रकारची तांबेजी, आम्ही बातमी दाखवली आहे. ज्या व्यक्तीला अडवण्यात आलेलं होतं त्या व्यक्तीला देखील आम्ही स्क्रीनवरती दाखवतोय. आम्ही त्यांची सविस्तर बातमी दाखवली. त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती की हा, मी बरमुडा घातला, त्यांचा विरोध नव्हता. बरमुडा घातला, मला सांगितलं लुंगी विकत घ्या तुम्ही, ती तुम्ही घालू शकता आणि मग प्रवेश करू शकता. आम्ही उगाच असं काहीही सांगत नाहीये तुम्हाला. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. याच्यामध्ये त्यांना सूचना म्हणजे त्यांना विनंती केली असेल की तुम्ही योग्य कपड्यामध्ये या म्हणून, परंतु सक्ती आणि बळजबरी नाही. रांगेतून कुणाला बळजबरी हा शब्द आम्ही वापरला नाही. तांबेजी बोला. तांबेजी, मुळातच मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की कुणालाही बळजबरी आणि सक्ती या विषयामध्ये साईबाबा संस्थानने केलेली नाही आणि करणारही नाही. आणि सुरुवातीला तुम्ही जे म्हटला, तुम्ही जी बातमी दाखवली त्या बातमीचा जो तुम्ही संदर्भ देताय, तर त्या भक्तांना सुरुवातीला विनंती केलेली असेल आणि यानंतर साई भक्तांना फक्त आव्हानच करण्यात येत आहे.
आपण तृप्ती देसाई यांच्याकडे जाऊयात, कारण का त्यांनी या निर्णयाला विरोध केलाय. तृप्तीजी, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? मंदिरात जाण्यासाठी ड्रेस कोड असावा नसावा, आपल्याला काय वाटतं? मंदिरामध्ये जाण्यासाठी कोणताही ड्रेस कोड नसावा, कारण मंदिरामध्ये जे भक्त येत असतात, आपण जर शिर्डीमध्ये बघितलं तर देश विदेशातून अनेक लाखो भक्त तिथे येत असतात. विविध जाती धर्मांचे लोक तिथं भक्त तिथे येत असतात आणि मंदिरामध्ये जेव्हा दर्शनासाठी भक्त जात असतात तेव्हा मंदिराचं पावित्र्य राखलं जावं आणि आपण कसे कपडे घालावे याचं भान जे आहे ते भक्तांना असतं. परंतु अशा पद्धतीनं अचानक बोर्ड लावायचा, त्याचं प्रदर्शन करायचं आणि एखादा बोर्ड लावणं म्हणजे ती सक्ती आणि बळजबरीच आहे. हा वाद जो आहे तो मीडियापर्यंत आला आणि चर्चा सुरू झाली म्हणून तांबे जे आहेत हे बाजू जी आहे ती स्वतःची मांडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु अनेक अशी उदाहरणं आणि तिथून जर लोकल माहिती घेतली तर असं समोर आलेलं आहे की अनेक महिलांना सुरक्षा रक्षकांनी अडवलेलं आहे, अनेक पुरुषांना सुद्धा सुरक्षा रक्षकांनी कपड्यांवरून अडवलेलं आहे. आणि तोकडे कपडे म्हणजे नेमकी कुठली काय व्याख्या आहे? किंवा भारतीय गणवेश म्हणजे भारतीय पोशाख म्हणजे काय? भारतीय पोशाखामध्ये मग शर्ट पॅन्ट सुद्धा मोडत नाही, जीन्स टी शर्ट जे आहेत ते मोडत नाही. आणि तोकडे कपडे म्हणजे फक्त गुडघ्याच्या वर कपडे असं काही यांची व्याख्या आहे का इतर काही? आणि मी त्यांना असाही प्रश्न विचारला होता, जर असा जर नियम तुम्ही सगळ्यांसाठी करत आहात तर हा तर योग्य नाही, कारण प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणी कसे कपडे घालावेत, काय घालावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. तो तुम्ही हिरावून घेण्याचा प्रयत्न करताय आणि भक्तांचा अपमान करताय. परंतु हाच नियम मग पुजाऱ्यांसाठी आहे का? कारण पुजारी लुंगी घालून असतात, अर्धनग्न असतात. मग साई भक्तांच्या तक्रारी यांच्याकडे आल्या. माझ्यासारख्या साई भक्तांनी जर एखादी सूचना किंवा तक्रार केली तर पुजाऱ्यांसाठी सुद्धा हा नियम लागणार आहे का? उद्या साधू जर मंदिरात येणार असतील, नागा साधू असतात, नागा साधू कपडे घालत नाहीत, त्यांना वाटलं साईबाबांचं दर्शन घ्यावं, त्यांच्यासाठी हा नियम लागणार आहे का? किंवा अनेक ग्रामीण भागातल्या ज्या कातकरी आदिवासी महिला असतात त्या नऊवारी साडी या गुडघ्याच्या वर घालतात, त्याला आपण तोकडे कपडे म्हणता येणार नाही. किंवा जे काही ग्रामीण भागातले शेतकरी असतात ते खाकी हाफ पॅन्ट घालतात, त्यांनाही तोकडे कपडे म्हणता येणार नाही. मग असे नियम अचानक का केले गेले? शिर्डी संस्थानांसारखे जर संस्थान अशा पद्धतीचे बोर्ड लावत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि म्हणूनच हा बोर्ड त्यांनी तातडीनं काढावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. तांबेजी, काय बोलाल यावरती? आणि यावरती तुम्ही उत्तर द्याच. ज्या भक्ताचा आम्ही बातमी चालवलेली होती त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूयात, कारण का त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली नव्हती, त्यांना विनंतीच करण्यात आली होती. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती ती आपण बघूया. तो मैं शॉर्ट्स में आया था तो मुझे अंदर नहीं छोड़ा, तो मुझे बोला कि लुंगी पहन के आओ. तो मैंने बाहर से एक लुंगी खरीदी, वो पहन के दर्शन किए और अभी वो डोनेट कर दी अंदर कि मेरे जैसा और कोई आवे तो बेचारे को तकलीफ नहीं होए. तो क्या लग रहा है इस ट्रस्ट ने ये शुरू किया? अच्छा, बहुत अच्छी बात है. तांबेजी, तेव्हा साई भक्ताची ती प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली आहे. तृप्तीजींनी काही प्रश्न उपस्थित केलेत, काय आपलं यावरती उत्तर? तृप्तीजींना अगोदर एक मी विषय त्यांना कालही सांगितला की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या त्यांनी अगोदर समजून घ्यावी. कुठलाही विषय ज्यावेळेस एखादा बळजबरीने केला जातो, समाजावर लादला जातो आणि त्यावेळेस तो सक्तीने करून घेतला जातो, त्यावेळेस तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर या ठिकाणी ती गदा असं म्हटलं जातं. आणि ते जे सांगताना विनंती केली आहे, लोकांकडे पैसे नाही, तुम्ही आता लुंगी घालायला लावणार, भक्ताची प्रतिक्रिया ऐका, त्याला धोतर घालायला लावणार, तुम्ही कुर्ते आणायला लावणार, लोकांनी पैसे कुठे आणायचे? नागास्वामी शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. त्याचप्रमाणे गुरुजींचं तुम्हाला पारंपरिक वेश समजतो का नाही? पारंपरिक वेश आणि याच्यामधला तुम्हाला फरक समजला पाहिजे ताई. तुम्ही इतक्या मोठ्या वेळेस आंदोलन केलेलं आहे, तुम्हाला जर पारंपरिक वेश आणि भारतीय वेश याच्यामधला जर फरक समजत नसेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर तुम्हाला समजत नसेल तर मग त्याला आपण काय करणार? मुळातच माझं म्हणणं असं आहे की प्रीतीताईंना तुम्ही अगोदर विषय समजून सांगायला पाहिजे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचा, नागास्वामींचा काय संबंध? पुजाऱ्यांनी एक मिनिट ऐकून घ्या. भारतीय वेश आणि मंगल वेश शब्द प्रयोग तुम्ही काही करू शकता, परंतु शब्द प्रयोग म्हणून मग तुम्ही आता काही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे नाही करत. तुम्ही ज्यावेळेस आंदोलन करता त्यावेळेस बोर्ड घेऊन जात नाही का? तुम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करता त्यावेळेस तुम्ही बोर्ड घेऊन जात नाही का?
तुम्ही बिना बोर्डचं बोर्ड जातात घेऊन का? जातो ज्या ना. वेळेस एखाद्या आम्ही भक्ताला जबाबदारी सूचना सांगायची झटकत नाही असते तुमच्यासारखी. ती बोर्डाच्या वेळेस ते तो करत अनेक नाही. सुरक्षा आणि सुद्धा रक्षक जबाबदारी भक्तांना झटकत नाही. अडवतायत. आणि साईबाबा चर्चेत संस्थांच्या तुम्ही म्हणताय CEO नी या सक्ती ठिकाणी नाही. स्पष्टपणे ही सक्तीच सांगितलेलं केलेली आहे. आहे. साईबाबा आणि पुढे मला संस्थांच्या माहिती आहे CEO की नी याच्या स्पष्टपणे संदर्भामध्ये सांगितलेलं आहे तुमचे की वेगळे आम्ही नियम भक्तांना आहेत. विनंती करत चेंजिंग आहोत. रूम करायच्या, भक्तांना बळजबरी जे करत आहेत नाही ते म्हणून. भाड्याने द्यायचे, साईबाबा कुर्ते संस्थांच्या भाड्याने CEO नी द्यायचे, लोकांना स्पष्टपणे पैशाच्या सांगितलेलं आहे बाबतीत जे की आहे आम्ही ते भक्तांना या अडवून ठिकाणी कशा विनंती पद्धतीने करत पुढे आहोत. न्यायचंय, आम्ही भक्तांना याचा बळजबरी कसा करत व्यवसाय नाही. करायचा, अभिव्यक्ती वेगळं धोरण आहे स्वातंत्र्य सगळं. त्याच वेळेस गदा येते की ज्या वेळेस ती गोष्ट बळजबरीने केली जाते. तुम्ही अगोदर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या समजून घ्या. आणि शेतकऱ्यांचा त्याचप्रमाणे नागा स्वामींचा पुजाऱ्यांचा काय संबंध आहे या आम्हाला विषयाशी? तो व्याख्या पारंपरिक माहित विषय आहे. आहे. तो पारंपरिक तुम्ही जो गणवेश आहे. बोर्ड लावलाय, पारंपरिक त्या गणवेशावर बाबतीत आक्षेप तुम्हाला घेणारे तुम्ही उत्तरच कोण? देता येत नाही. पारंपरिक ही आक्षेप तुमची चूक आहे. गणवेशावर आक्षेप घेणारे तुम्ही कोण? पारंपरिक म्हणून गणवेश माझ्या- म्हणजे काय, भारतीय वेशभूषा म्हणजे काय, हे नेमके तुम्हाला कपडे समजायला काय पाहिजे. घालायचे हे ते तुम्हाला तरी सांगा. मी सांगा. तुम्ही इतक्या अज्ञानी नाही आहात. प्रीतीताई, तुम्ही इतक्या मोठ्या नाही, नेत्या तुम्ही आहात. सांगा ना. तुमचे इतके आंदोलन भारतीय झाले. गणवेश भारतीय म्हणजे वेश मी काय? तुम्हाला समजून भारतीय सांगावा इतकी गणवेश काय म्हणजे तुमची शर्ट पॅन्ट नाही. इतक्या काय तुम्ही भारतीय अज्ञानी गणवेश नाही. म्हणजे तुमच्या जीन्स व्याख्या मला टी-शर्ट माहित नाही. तुमच्या नेमका व्याख्या मला काय ते माहित तुम्ही नाही. मला सांगा. या ठिकाणी एवढंच तुम्ही आरोपण फार साईबाबा याच्यामध्ये संस्थांच्या ज्ञानी वतीने असाल, करण्यात आलेला आहे तर तुम्हाला की उत्तरं तोडके देता कपडे आली घालून या पाहिजे. ठिकाणी एखादी पवित्रता जेव्हा चर्चा बदलली. आपण करत एवढं असतो, सोपं आणि साधारण तेव्हा तुम्हाला बोलण्याच्या उत्तर देता द्वारे आलं केलेलं आहे. पाहिजे. कुणालाही तुम्ही मला बळजबरी प्रश्न केलेली विचारला, नाहीये. त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे तुम्ही हा विषय हे समजून घ्या. भक्तांना तुम्हाला लुटण्याची तृप्तीजी आणि विषय तांबेजी समजला. असं मी फक्त कालपासून वादप्रतिवाद तुम्हाला करत सांगतो, राहिलात विषय तर समजला. जनतेला तुमच्या दोघांचंही म्हणणं नीट कळणार नाही जर दोघेही एकत्र बोललात तर. ऐका माझं. विषय समजत नाही. ते शेतकरी काढताय, नागेस्वामी काढताय, ते या ठिकाणी पुजारी काढताय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढताय. मी स्पष्ट सांगितलंय की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बळजबरी करण्यात येत नाहीये. भक्तांना फक्त साधं एका बोर्डाद्वारे आव्हान करण्यात आलेलं आहे की आपलं शेतकरी झाकलं असावं. असं या ठिकाणी हा भारतीय गणवेश असतो. अहो, तुम्ही विदेशाचं उदाहरण देताय. विदेशामधल्या या ठिकाणी 100 देशातले साई भक्त शिर्डीमध्ये येतात. 100 देशातले साई भक्त शिर्डीमध्ये येतात. आणि सर्वच्या सर्व या ठिकाणी भारतीय वेशामध्ये येतात. पारंपरिक वेशामध्ये येतात. मंगल वेशामध्ये येतात. आणि त्यांना त्याचा या ठिकाणी आनंद आहे. ऐका भक्तीचा तांबेजी आनंद घेता तांबेजी येतो. आणि तृप्तीजी दोघांनी ऐका. आपल्याकडे अजून मान्यवर आहेत. अभिनेत्री निशा परुळेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. निशाजी, मागच्या 10 मिनिटांपासून ही चर्चा तुम्ही ऐकताय. तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे? जर एखाद्या मंदिरात, साई मंदिरात, इतर कुठल्या मंदिरात जायचं असेल तर सोवळं, पारंपरिक कपडे ह्याचं भान राखलं गेलं पाहिजे की पाश्चात्य कपडे, तोकडे कपडे याच्यामुळे देवदर्शनात काही फरक पडतो अशा पद्धतीचे नियम असायला हवेत? ते म्हणतात नियम नाहीये पण फलक तर लावले गेलेत. पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की आपण जिथे राहतो तो महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र जो आहे हा 18 पगड जाती जमातींच्या लोकांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये देवधर्म हे काही आत्ताच्या आत्ता जन्माला आले नाहीत. हे अनेक वर्षांपासून, शतकानुशतकांपासून, किंबहुना हजारो वर्षांपासून आपण देव ही प्रथा मानत आलेलो आहे. जिथे देव आहे तिथे पावित्र्य आहे, जिथे देव आहे तिथे भक्ती आहे, श्रद्धा आहे, मांगल्य आहे. आणि ज्या माणसाच्या मनात ह्या गोष्टी आहेत तोच माणूस सर्वप्रथम देवळामध्ये जातो. जे नास्तिक वर्ग आहे तो देवळामध्ये जात नाही, पहिली गोष्ट. त्याच्यामुळे ज्याच्या मनात श्रद्धा असते, माझ्या मनात जर श्रद्धा आहे तर तिथे कसं जायचं त्याचं भान प्रत्येक नागरिकाला असतं असं मला वाटतं. सुजाण नागरिकांना ते असतं. वेषांतराचं जर आपण म्हणू तर गेल्या अनेक वर्षांपासून, शतकानुशतकांपासून महाराष्ट्राची वेशभूषा, महाराष्ट्राच्या पुरुषाची असो किंवा महिलेची असो, ही शतकानुशतकांपासून एका ठराविक विशिष्ट काळानंतर बदलत आलेली आहे. ती आत्ता म्हणजे ती आपण अगदी पकडू की आदिवासी लोकांचे जे ड्रेस होते, ते पालाचे जे कपडे होते तेव्हापासून ते आता आपण जीन्स टॉप किंवा शॉर्ट टॉप्स किंवा हॉट पॅन्ट्स पर्यंत ह्या ड्रेस कोड अनेक वेळा बदलत आलेले आहेत. ड्रेस कोड बदलले म्हणून आजपर्यंत कुठल्या मंदिराने कधीही असं केलं नाही की भाविकांना तिथे जाण्यापासून रोखलं गेलं नाही. आणि माझं असं म्हणणं आहे की कुठलीही स्त्री असेल किंवा कुठलाही पुरुष असेल त्याला हे भान असतं, महाराष्ट्राच्या सुजाण नागरिकांना हे भान असतं की मी देवळात जातोय तर मी कसं गेलं पाहिजे. बरमुडा हा जर शॉर्ट कपडे असं आपण आज म्हणत असू तर बरमुडा हा एक असा वेश आहे जो आज ट्रॅव्हलिंगसाठी, आज सगळेच भक्त काही शिर्डीतल्या शिर्डीत किंवा नाशिकच्या नाशिकमधले शिर्डीत येत नाहीत. शिर्डी हे इतकं सुप्रसिद्ध देवस्थान आहे, इतकं मोठं देवस्थान आहे, इतके भाविक त्या मंदिराशी जोडले गेलेले आहेत की आज शेकडो मैलांवरनं लोक, वेगवेगळ्या प्रांतातून लोक शिर्डीसाठी येतात. आणि ते पर्यटन स्थळ देखील झालेलं आहे. शिर्डी सोबत आजूबाजूच्या पर्यटन स्थळावरती ते देखील जातात हे सगळे लोक आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे वेश परिधान केले जातात. इतक्या लांब ट्रॅव्हल करताना कसं होतं की ट्रॅव्हलिंग मध्ये आपल्याला एक सुटसुटीत ड्रेस असावा ह्या हिशोबाने काही लोक बरमुडा घालतात.
बरमुडा म्हणजे काही बिभत्स वाटणारा ड्रेस आहे असं मला तरी वाटत नाही की ज्याच्यासाठी इतकं सगळं करण्यात यावं. तर माझं असं म्हणणं आहे की खरोखरच एखाद्या व्यक्तीने बिभत्स, काही असतात लोक की बाबा काहींची सायकोलॉजी वेगळी असते, काही सायकिक माणसं असतात, तशी एखादी व्यक्ती आली, खूपच काहीतरी बिभत्स आणि खूपच काहीतरी विचित्र कपडे घालून आली आणि तुम्ही त्याला थांबवलं तर ते समजू शकतो. परंतु अशा प्रकारचे निर्बंध लावून शेकडो मैलावरून येणाऱ्या भाविकाला तुम्ही त्याच्या मनाविरुद्ध काहीतरी करायला लावून कुठल्या वेगळ्या ह्याचं असं काही तुम्ही म्हणजे वेगळी संस्था किंवा वेगळे संस्कार तुम्ही रुजवायचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं प्रामाणिकपणे. कारण प्रत्येक माणसाला कळतं, आज जर मी मंदिरात जाणार, आज मी ऍक्ट्रेस आहे, मी अभिनेत्री आहे, मी माझ्या सेटवर माझ्या रोलप्रमाणे कपडे घालते, पण तेच कपडे घालून मी मंदिरात जाणार नाही तेवढं मलाही कळतं. तर महाराष्ट्राचं मला वाटतं प्रत्येक नागरिक तितकं सुजाण आहे, तर आपण इतकं सगळं करायची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही. यानंतर प्रियदर्शनी यांच्याकडे जायचं, त्यानंतर तांबाजींकडे या सगळ्यांची एकंदर उत्तरं जाणून घ्यायला जावंच लागेल. प्रियदर्शनीजी, अभ्यासक आहात तुम्ही, राज्यातल्या मंदिरांचा, तिथल्या प्रथा परंपरांचा देखील तुम्ही अभ्यास केला असेल, तुमचं वाचन असेल, याबद्दल तुम्ही काय सांगाल? भारतातली राज्यातली मंदिर परंपरा म्हणजे मंदिरातली परंपरा, संस्कृती, मंदिरात जाताना पाळले जाणारे जे नियम आहेत त्याबद्दलची काय अधिक माहिती तुमच्याकडे? मला असं वाटतं निशाताईंनी जी गोष्ट सांगितली त्याच्याशी मी सहमत आहे आणि तृप्तीताईंनी जी गोष्ट सांगितली त्याच्याशी मी सहमत आहे की मुळात जेव्हा मंदिरामध्ये कोणी जात असेल तर त्यांच्या मनात श्रद्धा असते, भक्ती असते, तेव्हाच ते तिथपर्यंत जातात. अनेक लोक आहेत जे तिथे ट्रॅव्हल करतात पण कदाचित मंदिरात जात नसतील. तर मंदिरात जायचं कसं, हा मला असं वाटतं की हा शेवटी व्यक्ती स्वातंत्र्याचाच निर्णय असला पाहिजे आणि त्यातनं काही कुणाला त्रास होणार असेल तर गोष्ट वेगळी आहे, तिथे रोखलं जाण्याची. पण प्रत्येक, जर आपण थोडासा याचा थोडा वेगळा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक देवस्थान जे आहे ते त्यांचा नियम करतात आणि तो फक्त जसे सचिन सरांनी सांगितलं की ही कुठली सक्ती नाहीये, हा एक साधा नियम आहे. पण या साध्या नियमाचं नंतर मार्केटीकरण होताना आपल्याला दिसतंय आणि ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता. मग तुम्ही काही गोष्टी चेंजिंग रूम कराल, मग त्याच्यानंतर काही गोष्टी भाड्याने देताल, असंही होण्याची शक्यता असते. दुसरं एक मला असं वाटतं या निमित्ताने आपणही थोडंसं याच्यावर अभ्यास केला पाहिजे की प्रत्येक संस्थान जो आहे तो सतत असे वेगळे वेगळे नियम का करत राहतो. म्हणजे शिर्डी देवस्थानला काहीतरी वेगळे नियम असले पाहिजे, कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी काहीतरी वेगळे नियम असले पाहिजे आणि ह्या नियमांना कुठेही म्हणजे सतत हे शब्द वापरले जातात, भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, भारतीय पेहराव. तर ठीक आहे, आपण भारतीय पेहराव असं जरी म्हटलं तरी जितक्या जाती जमाती आणि ज्या पद्धतीची लोक आपल्याकडे आहेत तिथे आपल्याला त्या पेहरावामध्ये पण भिन्नता दिसते ना. मग आपण त्याचं डेफिनेशन कशी करणार आहोत आणि मग त्या डेफिनेशन मध्ये तुम्ही बाकीच्यांना बसवायचं का बळजबरी करता आहात. जर त्यांच्या मनात श्रद्धा आहे, त्यांना मनोभावाने तिथे यायचं आहे तर ते रोखणारे तुम्ही कोण, हा पण प्रश्न मला असं वाटतं की आपण या निमित्ताने विचारला पाहिजे. दुसरं एक सगळ्यात महत्वाचं की या बोर्डांवर शासकीय यंत्रणाही असते. मग अशा वेळेला हे काही नियम लावले जातात, ह्या नियमांना शासनाचं बंधन आहे का किंवा शासनाची ही भूमिका आहे का, हेही यावेळेला. आणि जर शासनाची भूमिका नसेल तर हे नियम करणं किंवा अशा पद्धतीचं आवाहन करणं हे खरंच योग्य आहे का, तार्किक याला काही काय म्हणता येईल, याला खरंच काहीतरी अर्थ आहे का की मला वाटलंय म्हणून मी लावलंय. आता जर त्या भक्ताला तुम्ही विनंती केलीये आणि त्याला लुंगी खरेदी करायला लावलीये तर ही खरंच विनंती आहे का? हो, हा देखील प्रश्न आहेच आणि हाच घेऊन तांबेजींकडे जायचंय. आपण शब्द वापरतो ही गोष्ट ठीक आहे, पण ह्या शब्दांचं डेफिनेशन तुम्ही कसं करणार आहात, त्याला डिफाईन कसं करणार आहात? खरं आहे, आणि हाच प्रश्न घेऊन तांबेजींकडे जायचंय. तुम्ही मगासपासून म्हणताय हा कोणताही नियम संस्थांनं बनवलेला नाहीये, ही विनंती आहे, आधीपासून तो बोर्ड लावण्यात आला होता. मग आता या फलकांची संख्या नेमकी का वाढवली? त्या भक्ताला अडवण्यात आलं, ठीक आहे, तुम्ही विनंती केली असेल की तुम्ही लुंगी विकत घ्यायला लावली, त्यांना ती घालायला लावली आणि त्यानंतर दर्शन दिलं. लोकांच्या मनात हीच शंका आहे. आज तुम्ही विनंती करताय, उद्या त्याचे नियम होतील. आज सीईओ विनंती करत असले तरी उद्या त्याचा नियम झाला तरी भक्तांना तो नियम पाळावा लागणार आहे आणि म्हणूनच हा आक्षेप घेतला जातोय. नाही, मुळातच साईबाबा संस्थान असा कुठल्याही प्रकारचा निर्णय केलेला नाही, नियम करणारही नाहीये. हे साईबाबा संस्थानच्या सीईओनी एकदम स्पष्ट केलेलं आहे. आणि राहिली गोष्ट, दुसरी गोष्ट
की जसं ताईंनी सांगितलं की काही सायकॉलॉजी जे डिस्टर्ब लोक असतात का ते चांगले कपडे घालून मंदिरात येत नाही, अशी संख्या जी आहे त्या लोकांसाठीच हा बोर्ड आहे की ज्यांना समजत नाही कसे मंदिरात कपडे घालून जावं त्या लोकांसाठीच आहे. आता हे बोर्डाने नाही सांगायचं मग कसं सांगायचं? बोर्डने दाखवायचं, बोर्डाला नाही सांगितलं, विनंती नाही केलं तर मग कसं त्यांना समजणार? हा असा आहे. आता मंदिरामध्ये जसं आपण गेल्यानंतर बाहेर बोर्ड लिहिलेला असतो की पादत्राणेमध्ये घेऊन जाऊ नका, शांतता राखा, हेही बोर्ड लावलेले असतात. तसा तो बोर्ड आहे. आता तुम्ही जर याला म्हणाल का याला शासनाची परवानगी घ्यायची किंवा शासनाने हे सांगणं केलंय का? एक गोष्ट तांबेजी, प्रश्न फलक लावणं न लावणं हा नाहीये. तुम्ही फलक लावलात ठीक आहे, पण एखादा भक्त जर 3/4 पॅन्ट मध्ये बरबुड्यामध्ये आलेला असेल त्याला थांबवलं जातं, त्यांना तुमच्या शब्दात विनंती केली जाते की तुम्ही बरमुडा घालून साईबाबांचं दर्शन घेऊ शकत नाही, तुम्हाला किमान लुंगी घ्यावी लागेल, घालावी लागेल, त्याच्यासाठी त्या माणसाला ती खरेदी करावी लागते आणि त्यानंतर तुम्ही त्यांना दर्शन देता. विनंती जरी असली तरी तुम्ही त्यांना नियम अधोरेखित करून सांगितले ना, तुम्ही सांगितलं ना की हे घातलं तर तुम्हाला आत प्रवेश मिळेल, तुम्ही त्याला बरमुड्या सकट प्रवेश दिला असता का? म्हणून तर हा वादाचा आणि चर्चेचा मुद्दा होतोय ना. अगदी बरोबर आहे तुमचं की मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही हा विषय बळजबरीचा केलेला नाहीच आहे. आता त्या माणसाला जी सूचना केलेली आहे ती विनंतीच केलेली आहे. त्याच्यामुळेच हा तुम्ही जो विषय आलेला आहे तो तसाच आहे. म्हणून मी तुम्हाला तेच सांगतोय ना की याच्यावर कुठल्याही प्रकारची बळजबरी करण्यात येत नाहीये. आम्ही बळजबरी म्हणतही नाहीये तांबेजी, माझी साधी गोष्ट आहे. तुम्ही विनंती करताय ठीक आहे, मग तुम्ही त्याला लुंगी का घ्यायला लावली? तुम्ही लुंगी नेसा आणि त्यानंतरच तुम्ही दर्शन घेऊ शकता. ही एक प्रकारची विनंती म्हणता येणार नाही, तुम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. शिर्डीमध्ये रोज 50,000 भक्त येतात दर्शनासाठी. त्या एका भक्ताला काय सूचना केली असेल याबाबत मला आता या ठिकाणी माहिती नाहीये पूर्ण, मी त्याची माहिती घेतो. आणि त्याला अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने जर खरेदी वगैरे करायला लावलं असतं तर ते चुकीचं आहे. ते साईबाबा संस्थांचं जे अधिकारी आहे, प्रशासन आहे, त्यांना आम्ही ही माहिती देतो. तांबेजी चिडू नका. आता तुम्ही जो एक मुद्दा घेतलात ना तोच मुद्दा धरून मी तुम्हाला सांगते. परवा एका भक्ताला अडवण्यात आलं. तुम्ही म्हणालात की आता कोरोना काळ आहे, भक्तांची संख्या कमी असेल, 50,000 भक्त येतात. समजा त्या 50,000 भक्तांपैकी फार नाही 50 भक्त असे बरमुडा किंवा तोकड्या कपड्यांमध्ये आले, महिला असतील पुरुष असतील, त्यांना अडवण्यात आलं. तुम्ही योग्य भारतीय पेहराव परिधान करा असं सांगण्यात आलं. त्यांना पुन्हा ती खरेदी करावी लागणार, ती त्या परिसरातच करावी लागणार आणि मग ते दर्शनाला येणार. हे कितपत म्हणजे भक्तांना देखील परवडणार आहे हा देखील मुद्दा आहे ना. एक भक्त किंवा 1,000 भक्त हा मुद्दा नाहीये. याबाबत साईबाबा संस्थांच्या सीओने एकदम स्पष्टपणे भूमिका सांगितलेली आहे की यापुढे कुठल्याही भक्ताला बळजबरी केली जाणार नाही आणि होतही नाही. त्यांना फक्त विनंती केली जाईल आणि आव्हान केलेलं आहे. हे एकदम स्पष्ट आणि क्लिअर कट सांगितलेलं आहे. तृप्तीजी, आता तांबेजींनी स्पष्ट केलेलीच आहे भूमिका. यानंतर तुम्ही त्यांच्या या विधानांकडे कसं बघताय? हो, नाही, ते जे म्हणतायत की आम्ही कुठला नियम केलेला नाही, बळजबरी केलेला नाही, हे पूर्णपणे खोटं बोलतायत. कारण आज झी24 तासने जेव्हा पुरावा समोर आणला तेव्हा त्यांची अडचण झालेली आहे. कारण भक्तांना तुम्ही जर विनंती करून सांगितलं असतं एखाद्या, परंतु आता तुम्ही दर्शन घ्या, तुम्ही त्यांना जेव्हा लुंगी घ्यायला लावताय तेव्हा ही सक्ती आणि बळजबरीच झाली. तुमच्यावर कारवाई होणं गरजेचंच आहे. माझं तर झी24 तासच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की शिर्डी संस्थांमध्ये नेमकं काय चाललंय. अशा पद्धतीनं जिथं जिथं भक्तांना अडवलं जातंय, अनेक महिला भक्तांना आणि पुरुष भक्तांना कपड्यांवरून अडवलं गेलंय. या संस्थांचे जे कोणी असे जे पदाधिकारी आहेत जे अशा पद्धतीनं भक्तांना अटकाव करतायत त्यांच्यावर तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे. जेव्हा हा विषय चर्चेला येतो तेव्हा मात्र सांगितलं जातं की हे फक्त आव्हान आहे, नाही तर बोर्ड काढून टाका. बोर्ड का काढत नाहीये? आणि नियम जर नाहीये तर आव्हान कशाने करायचं असतं? बोर्ड न लावता कसं आव्हान करणार? तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर ती सांगा. आपण ती लावताय, कुर्ते का घालायला लावताय? तुमच्याकडे काही चांगला तुमच्याकडे कुठला काही चांगला मार्ग असेल दुसरा बोर्डाव्यतिरिक्त तर तो तुम्ही सांगा. जसं मी तुम्हाला कालपासून सांगतोय तर तुम्ही ज्यावेळेस एखादं आंदोलन करता ते चांगल्या कामासाठी करता तर मग त्यावेळेस तुम्ही बोर्ड काढून जाता. जशी तुम्ही तुमची भूमिका केली, आमची भूमिका तीच आहे. आम्ही
ज्या अशा लोकांना पद्धतीने इतर ज्या संस्थान लोक सुद्धा तोकडे दादागिरी कपडे घालून करतील मंदिरामध्ये आणि येतात कुठलेही त्यांना भक्त या सहन ठिकाणी करणार सूचना नाही. मिळावी कारण मंदिर किंवा हे त्यांना या ठिकाणी भक्तांचं समजावं अजिबात म्हणून कुठल्याही लावलेला तो कोण आहे संस्थानाच्या ज्या आहेत इतकंच त्या पाठीमागची भूमिका सदस्यांचं आहे नाही. आणि उद्या त्या कुणी मंदिराचं उठलं आणि पावित्र्य काही नियम केला, जपणं उद्या हे मी देखील करेल तो भक्तांचंच कायदा. काम आहे इथं आणि ते हे आता अजिबात बोर्ड चालणार लागलेलं आहे नाही. हे जे आव्हान करण्यात आलेलं आहे हे भक्तांच्या खूपच चिडलेला आहात, सूचनेवरूनच कारण केलेलं आहे तुम्हाला उत्तरं देता भक्तांनी येत तक्रारी नाहीयेत. केलेलं आहे तुम्ही बोर्ड जी काय लावून साईबाबा तुमची अडचण संस्थांनी झाली आणि आज किंवा तर त्यांच्या 24 मर्जीप्रमाणे तास केलेलं पुरावे नाहीये दिल्यामुळं तुमच्यासारख्या तृप्तीजी भक्तांचं काही तक्रारी दिलं आलेल्या नाहीये. आहेत कारण तृप्तीजी ऐकून घ्या, तांबेजी असं म्हणालेले आहेत की अशा पद्धतीने कुणी सक्ती केलेली असेल तर त्याची माहिती घेऊन त्यावरती कारवाई केली जाईल. तुम्ही म्हणता की तो बोर्डच हटवा. जर तो बोर्डच हटवला तर मग लोकांना कळणार कसं की यांनी आवाहन, यांची विनंती नेमकी काय आहे ते, दुसरा उपाय काय आहे लोकांना कळण्यासाठी? असं जे प्रकरण आहे ते मागील वर्षी अंबाबाई मंदिरात कोल्हापूरला झालेलं होतं की नवरात्रात महिलांनी फक्त साडीच नेसून यावी आणि त्यावेळेला चेंजिंग रूम सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं. त्यावेळेला आम्ही विरोध केला, चेंजिंग रूम काढण्यासाठी आम्ही गेलो. त्यावेळेला संस्थांनी जे आहे ते रितसर लिहून चेंजिंग रूम काढल्या होत्या आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की एखादं खूपच बिभत्स कपडे, मगाशी जसं निशाजी म्हणाल्या किंवा प्रियदर्शनी ताई म्हणाल्या तसं एखादं खूपच तुम्हाला वाटलं तर तुम्ही हात जोडून विनंती करा की यापुढे असे कोणी कपडे घालू नका. तुम्ही अशा पद्धतीनं बोर्ड लावणं म्हणजे 0.1% कोणीतरी येतं आणि त्यासाठी 99.99% लोकांना तुम्ही अशा पद्धतीचा नियम लावता म्हणजे ही संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी झाली, मनमानी झाली. मंदिर हे भक्तांचं असतं एवढं लक्षात ठेवा. अशी मनमानी जर करायला लागला तर साईबाबा संस्थान हे दादागिरी करण्यासाठी नाही बसलेलं तिथं. त्या ठिकाणी भक्तांची व्यवस्था बघणं, भक्तांना योग्य मार्गदर्शन करणं, भक्तांना सुख सुविधा उपलब्ध करून देणं यासाठी या ठिकाणी साईबाबा संस्थान आहे किंवा देशभरात कुठलंही संस्थान हे भक्तांची व्यवस्था बघत असतं, भक्तांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी असतं, भक्तांच्या सुख सुविधा बघणं हे संस्थानाचं काम असतं. तांबेजी तृप्तीताई असं म्हणतायत जर तुम्ही बोर्ड काढला नाही तर त्या तिथे येऊन बोर्ड काढतील. तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करायचं तो मला त्याबद्दल तुम्ही मला विचारून उपयोग ते करतील, त्यांना काय करायचं काय ते तो आमचा विषय नाही. आमचं उलट त्यांना म्हणणं असं आहे का तुम्ही या विषयामध्ये या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. साईबाबा संस्थांना तुम्हाला वाटत पत्र द्या, तुम्हाला काय करायचं ते वाटतं तुम्ही साईबाबा संस्थांना पत्र द्या, साईबाबा संस्थांचे सीओ त्याच्यावर निर्णय करतील. पण तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय की दादागिरी वगैरे वगैरे, कुठलंही संस्थान दादागिरी करत नाही. संस्थान हे फक्त भक्तांच्या सुखसुविधेसाठी बघण्यासाठी असतं आणि तुमच्यासारख्या भक्तांनी दिलेल्या सूचनेनुसारच तो बोर्ड लावण्यात आलेला आहे. तुमच्यासारख्या भक्तांच्या प्रियदर्शनी यांना बोलायचं, आपण त्यांच्याकडे जाऊयात. प्रियदर्शनी, संस्थांनी स्वतःच्या मनाने बोर्ड लावलेलं नाही. तुमच्यासारख्या भक्तांच्या तक्रारी आल्या, निवेदन आले, ग्रामस्थांची. मला असं वाटतं की जर सचिन सर म्हणतात की नाही आम्ही सक्ती करत नाही आहोत, आम्ही विनंती करतो आहोत, तर अशा वेळेला आपण दुसरीही बाजू बघितली पाहिजे की जे भक्त आहेत ते काही ठराविक क्लास मधलेच भक्त तुमच्याकडे येतात असं काही नाहीये. अनेक लोक ज्यांच्याकडे गोरगरीब असतील असे अनेक लोक तिथे वेगवेगळ्या ठिकाणी येतात. या लोकांना तुम्ही खरेदी करायला लावणं, तुम्ही ह्या गोष्टी चेंजिंग रूम करायला लावणं किंवा कपडे तुम्हाला बदलायला लागणार आहे तर तुम्हाला विकत घ्यायला लागणार आहे, तर या गोष्टींचा विचार होत नाही का? मग मंदिरं ही कुणासाठी आहेत नक्की? 1% कुणीतरी येतं आणि त्यांच्यासाठी तुम्ही भलेही सक्ती नसेल, आवाहन असेल, पण तुम्ही त्यांच्यासाठी आवाहन करता आहात. आणि जर आवाहन करता असाल तर मला असं वाटतं की तो नियम वाचल्यानंतरही जर एखाद्याला वाटत असेल की मी बरगुणामध्ये जाणार आहे तर त्याच्यासाठी जर तुमची यंत्रणा काम करत नसेल तर त्याचीही चौकशी मला असं वाटतं तिथे केली गेली पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याकडे जेवढे काही देवस्थान आहेत ह्या देवस्थानांमध्ये जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर इथे ज्या काही पद्धती चालतात हे खरंच भक्तांसाठी केलेलं असतं का? काही ठराविक काय म्हणता येतील, जसं आपल्याकडे कार्ड्स असतात, सिल्वर कार्ड, गोल्ड कार्ड, प्लॅटिनम कार्ड, तशा पद्धतीच्या अनेक व्यवस्था या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमध्ये असतात. मग तेल टाकायचं असेल तर 30 रुपयाची पावती फाडा, स्पेशल आरती करायची असेल तर अशा पद्धतीचे काय असेल महापूजेचं तुम्ही रजिस्ट्रेशन करा. मग या रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तिथे तुम्हाला त्या गोष्टी कुठल्याही प्रकारे फुकट करता येत नाही. मग ज्यांची कपॅसिटी आहे तीच लोक तिथपर्यंत जातात. मग अशा प्रकारचं मार्केटिंग करणं याचा हा पहिला पायंडा नाहीये का? साईबाबा संस्थान असं कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग करत नाही.
तुम्ही उगाच हा विषय कमर्शियल करू नका आणि याच्या पाठीमागे कमर्शियल साईबाबा संस्थान साईबाबा हे फकीर होते आणि साई भक्तांच्या या ठिकाणी पैशातून हे संस्थान चालतं. जवळजवळ 12 कोटी रुपयांचं मोफत हॉस्पिटल साई संस्थान चाललं जातं. साई संस्थान अनेक सामाजिक उपक्रम राबवतं, गोरगरिबांना मदत करतं, हे कुणीच नाकारत नाहीये तांबेजी. प्रियदर्शनी यांचा मुद्दाच वेगळा आहे आणि तो खरा आहे की नाही पावत्या फाडल्या जातात त्यावरती त्या उत्तर मागतायत आणि मार्केटिंग करण्याचा हा एक मुद्दा असावा असा शंका उपस्थित केली जाते. कुणीही साई संस्थांवरती आरोप लावत नाहीये. साई संस्थांचं या ठिकाणी उदाहरण द्यावं, त्यांना जिथं वाईट अनुभव त्याचं एक उदाहरण द्यावं त्यांनी. साई संस्थांमध्ये तुम्हाला कसं काही वाईट अनुभव आला असेल त्यांनी सांगावं मला की असा वाईट अनुभव आला, इथे पैसे घेतले, तुम्हाला ही गोष्ट करावी लागली म्हणून. साई संस्थान दर्शन सचिन सर चहा बिस्किट देतं. सचिन सर माझा एक सरळ प्रश्न आहे की जर एखादा मनुष्य बरमुडा घालून आवाहन वाचूनही जर म्हटलात की मला आतमध्ये प्रवेश हवाय तर तुम्ही तो प्रवेश देणार का? देऊन टाकू, काय अडचण. आम्ही अडवणारे कोण? आम्ही आव्हान केलेलं आहे की पावित्र्य टिकवण्यासाठी फक्त या ठिकाणी तुम्ही अंगभर कपडे घाला म्हणून. तुम्हाला पावित्र्य टिकवण्यासाठी अंत्यविधीला गुरुजी कपडे घालतात ते तर अपडेट असतात, त्याला तुम्ही पावित्र्य म्हणता. पावित्र्य कशात आहे हे तुम्ही कसं ठरवणार आहे? बोला तांबेजी. विभत्सपणा जर कुठं होत असेल त्याला पवित्र म्हणशाल का तुम्ही? विविध कपड्यामध्ये जर कोणी आलं मंदिरामध्ये त्याला तुम्ही पवित्रता म्हणाल का? तुम्ही पवित्र म्हणाल का? मग त्याचसाठी ते आहे, त्याचसाठी ते आहे. तुम्ही समजून घ्या विषय. तुम्ही विषय समजलेला नाही, तुम्ही अगोदर विषय समजून घ्या आणि त्यानंतर. आणि भारतीय वेश म्हणजे काय, भारतीय वेश म्हणजे काय हे पण समजून घ्या तुम्ही. त्या ठिकाणी एवढी स्पष्ट सूचना दिली आहे की भारतीय वेशामध्ये या म्हणून. त्याच्यामध्ये असं काही लिहिलेलं नाहीये का तुम्ही. भारतीय वेश हा एक वेश नाहीये. भारतीय जो भारतीय वेश आहे त्या भारतीय वेशामध्ये यावं प्रयत्न करते. भारतीय वेशाची व्याख्या जी आहे तुम्हाला जी अपेक्षित आहे आणि संस्थांना जी अपेक्षित आहे की आपल्या संस्कृतीला धरून जे जे आहे जमातींमध्ये महिला ज्या आहेत त्या ब्लाऊज घालत नाही. तुम्ही त्याला विभत्स म्हणणार का? मग प्रत्येक विषयाची व्याख्या ठरवणारे खूप एक्सपर्ट लोक आहेत. तुम्ही अगोदर त्या व्याख्या समजून घ्या. प्रियदर्शनी आणि तांबेजी, पेहराव, भारतीय पेहराव याच्यावरतीच 1 तासाची चर्चा होऊ शकेल. त्यामुळे कोणता पेहराव योग्य, कोणता अयोग्य, मग कोणत्या पेहरावात जाऊ द्यावं, जाऊ देऊ नये यावरती खूप मोठी चर्चा घडू शकते. आतापर्यंत आपण या निर्णयाला विरोध केला. अनेक भक्त असं देखील आहेत ज्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा देखील आहे की इतर धर्मीय जी प्रार्थना स्थळं आहे तिथे देखील काही अलिखित नियम आहेत, त्याला विरोध होत नाही. मग साई मंदिरामध्ये जर एखादा फलक लागला तर इतका वाद का होतो, या विषयावरती आता दुसऱ्या अँगलने चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊयात. निशा यांना देखील बोलायचं होतं. ब्रेक नंतर आपण त्यांच्याकडे देखील जाऊयात. एक छोटासा ब्रेक. बघत रहा रोकठोक. ब्रेक नंतर रोकठोक या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. साई मंदिरामध्ये फलक लागलेत की भारतीय संस्कृतीनुसार पेहराव करावा आणि साई मंदिरात दर्शनासाठी यावं आणि या फलकावरूनच वाद निर्माण झालाय आणि तोच आहे आपल्या चर्चेचा विषय. ड्रेसकोडचे निर्बंध खरंच योग्य आहेत का? आतापर्यंत या निर्बंधांविरोधात आपण मागची अर्धा तास चर्चा केली. मात्र बहुतांश साई भक्त असे देखील आहेत ज्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. त्यामुळे हाच मुद्दा घेऊन मी तृप्ती देसाई यांच्याकडे जाते. तृप्तीजी, अनेक धर्मांच्या धार्मिक स्थळांमध्ये असे अलिखित अनेक नियम आहेत की दर्शनाला जाताना तुम्ही म्हणजे पदर डोक्यावरती घ्यायला हवा, ओढणी असायला हवी, पुरुषांच्या डोक्यावरती टोपी असायला हवी किंवा किमान रुमाल असायला हवा आणि काही ड्रेस कोड तिथे देखील अलिखित नियम म्हणून पाळले जातात. मग जर तोच नियम साई मंदिरात केला जात असेल, नियम नाही फलक लावला जात असेल, विनंती केली जात असेल, तर त्याला तुमचा आक्षेप का? याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी जे आहेत ते नियम असण्यापेक्षा स्वतःच महिला असतील किंवा पुरुष भक्त स्वतःच ते नियम पाळत असतात.
मी सुद्धा अनेक वेळेला मंदिरात जाते तेव्हा दुपट्टा डोक्यावर घेत असते, किंवा हाजी अली दर्ग्यामध्ये आपण जर पाहिलं की आम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं तेव्हा अचानक बोर्ड लावून जे आहे ते महिलांना थांबवलं होतं म्हणून आंदोलन करावं लागलं होतं. अनेक वर्षांपासून असलेले नियम आणि अचानक सुचलेला नियम आणि त्याची जबाबदारी झटकणं हे पूर्णपणे वेगळं आहे. आणि याच्या मागे नेमकं काय आहे, ही मानसिकता आहे का मार्केटिंग आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळे नियम असतात. आता मगाशी तांबेजी जसं म्हणाले की आपण चप्पल बाहेर काढावे हा बोर्ड लावतो, पण तो बोर्ड लावायची गरज नाही. आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा कसं जायचं हे भक्तांना माहीत असतं. त्यामुळे अनेक वेगवेगळे मंदिरं आहेत की जिथं आपल्याला जावं लागतं, तिथं त्यांचे नियम असतात. परंतु अशा पद्धतीनं भारतीय वेशभूषेतच या अशा पद्धतीचा कुठलाही नियम केलेला मला वाटतंय की कुठल्याही मंदिरात मी तरी वाचलेला नाही. मध्यंतरी अनेक वेळेला पावित्र्य आणि महिलांचंही नातं जोडलं जायचं. जेव्हा आम्ही मंदिराचं आंदोलन केलं तेव्हा अनेक बोर्ड असायचे की महिलांना मंदिरात प्रवेश नाही, महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नाही. याचं कारण विचारलं तर तांबेजी जसं सांगतायत तसं कारण असायचं की मंदिराचं पावित्र्य राखायचं म्हणून महिलांना नाही सोडायचं. महिलांचा आणि मंदिराच्या पावित्र्याचा काही संबंध नव्हता. आता सुद्धा कुणाच्याही वेशभूषेवरून त्यांच्या श्रद्धेचं मोजमाप करता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे नियम जे आहेत ते पूर्णपणे व्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो हिरावून घेणं आहे. आणि आता आपण जी काही पोलखोल यांची केलेली आहे, जो व्हिडिओ बर्म्युडावर जो भक्त आलेला होता त्यांनी सांगितलं की यांनी लुंगीच घालायला लावली, तर मला वाटतं यांनी ही सक्तीच केलेली आहे. त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा पद्धतीचे नियम जिथं देश विदेशातून जिथं लोक येतात, जिथं वेगवेगळ्या प्रांतातून राज्यातून लोक येतात, ज्यांचे वेगवेगळे जाती धर्म आहेत, ज्यांचे वेगवेगळे पेहराव आहेत, तुम्ही त्यांच्यावर जर अशी बळजबरी करणार असाल तर साई संस्थानांच्या माध्यमातून चुकीचा संदेश चाललाय. आणि यामुळे साईबाबांचं बळजबरी कुणावरही केलेली नाही. अगोदर तुम्ही विषय समजून घ्या. बळजबरीच केली. लुंगी कशाला आणायला लावताय? हा तर व्हिडिओ आहे. तुम्ही आतापर्यंत म्हणत होता की आम्ही कुणाला अडवलंच नाही. मी काल स्थानिक पातळीवर जेव्हा माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं समजलं की अनेक सुरक्षा रक्षक महिलांना स्थानिक पातळीवरची हा जो मी अगोदर स्पष्ट केलंय या विषयामध्ये, या विषयामध्ये अगोदर स्पष्ट केलंय. तुम्ही गोव्यामध्ये जा बरं, गोव्यामध्ये चर्चमध्ये बघा तुम्हाला कसं नियम लावले जातात. बघा ना तुम्ही सगळ्या मंदिरांमध्ये, मंगेशी मंदिरामध्ये जा, तिथेही ड्रेस कोड आहे. बघा तुम्ही ड्रेस कोड साईबाबा संस्थांचा ड्रेस कोड केलाच नाहीये. साईबाबा संस्थांनी फक्त आव्हान केलंय, भक्तांच्या सूचनेनुसार आव्हान केलंय की सभ्य पोशाखात यावं, भारतीय पोशाखात यावं. तुम्ही अगोदर गोव्याचे नियम करून या आणि मग साई संस्थानाचा विषय घ्या. गोव्यामध्ये जाऊन तुम्ही अगोदर गोव्याचे मंदिर बघा, तृप्तीताई तुम्ही अगोदर, आणि मग विषय करा. तुम्ही अगोदर विषय सगळं समजून घ्या. आणि तुम्हाला स्थानिक पातळीवर तुम्ही माहिती मिळते, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. योग्य माहिती तुम्हाला हवी असल्यास मी देतो ना. तुम्हाला अन्यवाशी घ्यायची गरज नाही. आम्ही देऊ ना तुम्हाला योग्य माहिती. आम्ही जे आहे ते सांगतो ना स्पष्टपणे. अक्षरशः आमच्या सीओनी सांगितलंय, सीओनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही भक्तांना फक्त विनंती करणार आहोत. तृप्तीजी आणि तांबेजी, आपला एकच मुद्दा सारखा वारंवार रिपीट होतोय. आपण इतर मुद्द्यांवरती देखील बोलूयात. आणि तांबेजी, तुमच्या बाजूने आणि भक्तांच्या बाजूने ज्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, या फलकाचं, त्याबद्दलच बोलतोय. निशा, मगापासून त्यांना बोलायचंय. निशाजी, हाच प्रश्न मी तुमच्याकडे घेऊन येतेय की अनेक इतर धर्म आहेत, त्यांची धार्मिक स्थळं आहेत, तिथे देखील अलिखित नियम पाळले जातात. आणि हिंदू जी मंदिर आहेत तिथे देखील, मग ते तिरुपती बालाजीचं असेल किंवा अगदी गणपतीपुळ्याला जायचं असेल तर तुम्हाला सोवळं घालावं लागतं. गोव्याचा उल्लेख झाला, चर्चमध्ये जाण्यासाठी ड्रेस कोड आहेत. चर्च काय तर गोव्यातली मंदिरं आहेत, तिथे देखील अनेक मंदिरांमध्ये सोवळं घातल्याशिवाय तुम्हाला प्रवेश दिला जात नाही. तर जर साई मंदिरात असं आवाहन केलं जात असेल तर मग त्याला विरोध होण्यामागचं कारण काय? माझं म्हणणं इतकंच आहे की मी स्वतः खूप धार्मिक आहे. आज सुद्धा मी स्टार प्रवाहावरती सिरियल आहे दख्खनचा राजा ज्योतिबा, ज्याच्यात मी महालक्ष्मी अंबाबाईचा रोल करते आहे. महाराष्ट्र शूटिंगच्या निमित्ताने असेल, ट्रॅव्हलिंगच्या निमित्ताने असेल, मीही बरंच फिरले आहे. मीही अनेक मंदिरांमध्ये जाते. काही मंदिरं अशी आहेत की जी, म्हणजे असं नाही की कोल्हापूरला गेले की फक्त अंबाबाईच्याच मंदिरात गेलं पाहिजे किंवा पन्हाळ्याला गेलं की ज्योतिबाच्याच मंदिरात गेलं पाहिजे. अशा प्रसिद्ध देवस्थानांच्या व्यतिरिक्त सुद्धा जी लहान मोठी मंदिरं आहेत, अशी अनेक मंदिरं मी स्वतः गेलेले आहे. पण मला अशा प्रकारचा लिखित नियम आजपर्यंत मी खरंच कुठेच पाहिलेला नाही. कदाचित तसं असेलही, परंतु मी तरी पाहिला नाही. किंबहुना मी असं म्हणेन, तुम्ही आता मगाशी गोव्याचा उल्लेख केला. गोवा हे सगळ्यात मोठं टुरिझम आहे, टुरिझम प्रदेश आहे आपल्या इकडचा.
गोव्यामध्ये फॉरेनर्स येतात मोठ्या प्रमाणात. त्यांना इंडियन मंदिरांचं, आपल्या इकडच्या मंदिरांचं प्रचंड आकर्षण आहे. त्यांना मी माझ्या डोळ्यात देखत त्या मंदिरांमध्ये त्यांच्या हॉटशॉट्स वरती आणि शर्ट्स वरती जाताना मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं तिथे अडवणूक झालेली मी तरी माझ्या डोळ्यात देखत पाहिलेली नाही. माझं असं म्हणणं आहे, मग आपलं म्हणणं असं आहे की आमच्या भारतीय मंदिरात फक्त भारतीय लोकांनीच प्रवेश करायचा, आपल्या भारतीय मंदिरांमध्ये फॉरेनर्सनी यायचं नाही का? दुसरा मुद्दा हा आहे, ते फॉरेनर्स आल्यानंतर त्यांना तुमची परंपरा आणि संस्कृती त्यांना माहिती आहे का? त्यांना ती माहिती नाही. अगदीच मी जसं मगाशी म्हटलं की बिभत्स कपड्यात ते सुद्धा येत नाही, कारण ते सुद्धा तेवढे एज्युकेटेड असतात. त्यांना सुद्धा साधारण माहिती असतं की व्हॉट इज द गॉड, आणि आपण जर एखाद्या देवाच्या दर्शनाला जायचं तर आपण कसं जायचं. त्याच्यामुळे ते पाळतात. एका सर्टन सीमारेषेपर्यंत ते त्यांचा पेहराव पाळतात आणि ते त्या पद्धतीने येतात. त्याच्यामुळे असे लिखित बोर्ड, ठीक आहे, एखाद्या मंदिराने आज मी मंदिराची स्थापना केली, आज मी नवीन मंदिर तिथे उभारलं आणि माझ्या डे 1 पासून तिथे हे बोर्ड आहेत की पादत्राणे बाहेर काढा, अशा प्रकारच्या वेशभूषेत या, असं करा तसं करा, तर ते समजू शकतो. आज वर्षानुवर्ष लोकांची, इतक्या हजारो लाखो करोडो लोकांची श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी मंदिरामध्ये आतापर्यंत 30 लोक कितीतरी वेळ येतात. एक भाविक 100 वेळा येतो दर्शनाला. त्याच्या अख्ख्या आयुष्यामध्ये माणूस 100 वेळा, एक माणूस 100 वेळा जातो. तो माणूस जेव्हा पहिल्यांदा गेला तेव्हा तो बोर्ड नव्हता, आज तो बोर्ड आहे. लोकांच्या भावनेशी कुठेतरी आपण का खेळतो आहोत? माझं म्हणणं, लोकांच्या भावना दुखावल्या जातात. जो माणूस म्हणतो की मी 10 वर्षापूर्वी आलो होतो, मी आलोच होतो, मला माहिती आहे माझ्या देवळाच्या मंदिरात देवाच्या दर्शनाला मी कसं जायचं आहे हे तुम्ही लिहून तुम्ही आमच्यावरती शंका घेता आहात का? जर माझं म्हणणं मगासपासूनही तेच आहे, आताही तेच आहे की तुमच्याकडे जर दिवसाला 1000 माणसं येत असतील दर्शनाला, 1000 मधली पकडून चालू 5 माणसं फारच विचित्र किंवा बिभत्स वेशांमध्ये येत असतील. आज शिर्डी देवस्थान इतकं मोठं देवस्थान आहे, इतकी हजारो करोडच्या तिथे अन्नदान होतं, तिथे अनेक पेशंट्सना मदत केली जाते, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समाजसेवेचं मोठं काम शिर्डी देवस्थानाकडनं केलं जातं. जेव्हा 1000 माणसं येतात तेव्हा दिवसातल्या 5 लोकांसाठी ती लुंगी असेल किंवा तुमच्याकडे शिर्डीच्या देवस्थानाला दिलेल्या इतक्या शाली असतात. एखादी बाई आदिवासी आली, समजा तिने ब्लाऊज नाही घातलाय, तिने फक्त साडीचा पदर असा ओढून घेतलाय, तुम्हाला वाटतं हे योग्य नाही. एखाद्या बाईच्या अंगावरती तुम्ही त्या शाली वर्षानुवर्ष थप्प्या ठेवून दिलेल्या, ती तुम्ही नाही का घालू शकत तिच्या अंगावर? का तुम्ही तिला विकत घ्यायला लावता? सर्व माहिती द्या. तुम्ही हा जो ह्याच्या म्हणताय की शॉली वगैरे ठेवून देतात, तुम्ही माहिती घेऊन बोला. माझी विनंती आहे की तुम्ही माहिती घेऊन संस्थांबाबत कुठलंही वक्तव्य करावं. एखादी शाल बिना माहितीचं कुठलंही वक्तव्य करू नका. तुम्ही फक्त बोलू द्या. माहिती तर नाही बोला, तुम्ही बोलण्यामध्ये जमत नाही, पण माहिती घेऊन बोला. माझं म्हणणं आहे की माहिती घेऊन बोला. तुम्ही चुकीची माहिती देऊ नका. कोणत्याही आरोप तुमच्यावरती लावत नाहीयेत तांबेजी. भक्तांच्या बोलले नाही. तांबे साहेब तुम्ही सगळे बोलत असताना मी मध्ये एक अक्षर बोलले नाही. माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. मी तुमचा मान राखते, सगळं बोला. माझं फक्त ऐका. तुमचं माझं म्हणणं असं आहे, शिर्डी देवस्थान इतकं मोठं माहिती देऊ नका. कुणीही तुमच्यावरती आरोप करत नाहीये, ती फक्त तिचं मत मांडते आणि काय करायला हवं याबद्दल काही सजेशन्स देते. मला बोलू द्या. योग्य माहिती तुम्ही तुम्ही मला बोलू द्या. एक मिनिट मला बोलू द्या. माझं म्हणणं आहे. तांबेजी निशाजींना बोलू द्या. तांबेजी निशाजींना बोलू द्या. तुम्ही जर त्या बरमुडा ऐका चुकीची माहिती लोकांपर्यंत देऊ नका, एवढंच माझं विनंती आहे तुम्हाला. जी गोष्टीची माहिती नाही संस्थाची त्या विषयावर आपण कुठं बोलू नका. माहिती घेऊन मग बोला. माझं ऐका. मला तुमच्या मताचा आदर आहे. बिभत्स कपडे घालून मंदिरात कोणी यावं यावरती मी सहमत नाही. बिभत्स कपडे घालून माणसाने मंदिरात आलंच नाही पाहिजे या तुमच्या मताशी मी सहमत आहे. माझी फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की जर अशा प्रकारची माणसं फार कमी येतात, 1-2% माणसं अशी येतात, त्यांना जर ती लुंगी तुम्हाला वाटलं की हा ड्रेस योग्य नाही, माझ्या मंदिराची काळजी. आता तुम्ही मंदिराचे विश्वस्त आहात, तुम्ही मंदिराचे तुमचं एक विश्वस्त मंडळ आहे. आमच्यापेक्षा मंदिराची जास्त काळजी तुम्हाला आहे, हे स्वाभाविक आहे, त्याच्याबद्दल मला दुमत नाही. परंतु माझं म्हणणं आहे की अशी माणसं आपल्याकडे किती येतात? 2-5 माणसं येतात. त्या 2-5 माणसांना मला वाटलं की हा माणूस योग्य नाही, त्याला तेच त्यामुळे तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला माहिती नाहीये आमच्याकडे किती तक्रारी आलेल्या आहेत. तांबेजी आणि निशाजी ऐका, आपण या मुद्द्यावरती भरपूर चर्चा केली आहे. रोखोकचा पोल आणलेला आहे, तो पोल खूप इंटरेस्टिंग आहे. तांबेजी तुमचा राग शांत होईल असा पोल आलेला आहे. कृपया त्या पोलमध्ये काय जनतेचं उत्तर आलंय, त्यांचा कल काय आलाय तो आपण बघूयात. आम्ही जनतेला 24तास.com च्या माध्यमातून एक प्रश्न विचारलेला होता सोशल मीडियावर की साई मंदिरात ड्रेस कोडचे निर्बंध योग्य आहेत का? तर तब्बल 66% लोकांनी होय योग्य आहे असं उत्तर दिलेलं आहे. तर 34% लोकांचं म्हणणं आहे की साई मंदिरात ड्रेस कोडचे निर्बंध योग्य नाहीत. तेव्हा जास्तीत जास्त लोकांचा कल
हा ड्रेस कोडचे निर्बंध योग्य आहेत या दिशेनं आलेला आहे. आता बोला तांबेजी. नाही, हे स्वाभाविकच आहे. ही कारण की हा जो साईबाबा संस्थानने बोर्ड जो लावला आहे हा भक्तांच्या मागणीनुसार लावलेला आहे. हा काही साई संस्थानने मनापासून आहे, त्याच्यामुळे स्वाभाविकच हा पोल येणारच होता. मी तर म्हणाल की आणखी तुम्ही जर वाढवलं तर हा पोल आणखी वाढणार आहे. आम्हाला आतापर्यंत ज्या काही सूचना आल्या, समजा उद्या तृप्तीताईंनी काही सूचना केली, विधायक किंवा ह्या ताई आहेत त्यांनी जरी केली, तर त्या सूचनांचं या ठिकाणी स्वागतच होईल. पण ज्या पद्धतीने बोललं जातंय की तिथे येऊन बोर्ड फाडला जाईल वगैरे वगैरे, हे श्रद्धा आणि सबुरीचं ठिकाण आहे. तुमच्या सूचनेचा या ठिकाणी सन्मान होईल. तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने योग्य सूचना असेल त्या सूचनेचा स्वीकार केला जाईल. या पाठीमागचा उद्देश एकच आहे की या ठिकाणी भारतीय वेश्यामध्ये बळजबरी अजिबात नाही आहे. हे तुम्ही एक लक्षात घ्या. भक्तांच्या सूचनेवरून लावलेला हा बोर्ड आहे आणि भक्तांना सांगण्यासाठी काहीतरी माध्यम वापरावंच लागेल तुम्हाला. मग आता बोर्ड नाही वापरायचं तर मग काय वापरायचं? त्यामुळे माझी विनंती आहे का, तुमचं म्हणणं आहे की बरोबर आहे, पण तुम्ही जे म्हणताय की मार्केटिंग वगैरे असं वगैरे काही नाही. या साईबाबा श्रद्धा ठेवण्यातले लोक आहेत की 100 कोटी रुपये देणगी देणारे लोक आहेत. त्या लोकांच्या आदर्श या ठिकाणी भक्तांची सुविधा होते. या ठिकाणी सर्व सेवा कार्य चालतात. इतक्या मोठ्या प्रमाणात आणि त्या सेवा कार्याची संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला तांबेजी जाण आहे. आपण चर्चेत पुढे जाऊया. अगदी 2 मिनिटं माझ्याकडे शेवटची उरलेली आहेत. शेवटचा प्रश्न महत्वाचा आहे आणि या पोलच्या दिशेनेच आहे. प्रियदर्शनी, तुमच्याकडे मी येते हा प्रश्न घेऊन. 66% लोक म्हणतात की ड्रेस कोडचे नियम योग्य आहेत. हे बघा, सर्वसामान्य जनता आहे. साऊथ इंडियाचं म्हणजे दक्षिण भारतातल्या काही मंदिरांचं उदाहरण देते. तुम्हाला देखील प्रियदर्शनी माहिती आहे की तिथे देखील अनेक कडक नियम आहेत. मग ते कपडे घालण्यापासून, पूजा करण्याच्या पद्धतीपासून, दर्शन घेण्याच्या पद्धतीपासून ते बाकी सगळे. आणि जेवढे जास्त मंदिराचे नियम, जेवढं कडक मंदिर तेवढा तो देव मोठा किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो मोठा असा जनतेचा समज होतो. आणि जर साई मंदिर बघायला गेलं फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगभरात त्यांचे लाखो कोट्यवधी भक्त आहेत. आणि त्यामुळे जर साई मंदिरात जर असे नियम अलिखित किंवा असे फलक लावले जात असतील तर त्या दिशेनं देखील चर्चा होणं स्वाभाविक आहे. आणि ते जर लोक सकारात्मक दृष्टीनं घेत असतील तर या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघता? मी मुळातच या सगळ्या मंदिरं आणि नियम याच्याकडे थोडंसं वेगळं बघतीये. आणि मी सचिन सरांना विनंती करते की किमान मत बाकीच्यांनाही मांडू द्यावं. तुमचं मत काय हे सगळ्यांना कळलेलं आहे. शेवटच्या 2 मिनिटं आहेत म्हणूनच सांगतेय मी की जितकं एखादं टार्गेट अचीव्ह करायला अवघड असतं ना, तितकं आपल्याला त्याच्याबद्दल पॅशन वाटत राहतं. ही टेंडन्सी आहे, ही मानसिकता आहे. प्रत्येक संस्थान, मी या चर्चेच्या सुरुवातीला आधीच म्हटलं होतं की प्रत्येक वेळेला कुठलंही देवस्थान असेल ते त्यांचे नियम तिथे लागू करतात. अर्थात भाविकांना ते आवडत असतील, पटत असतील, ते त्याचे स्वागत करत असतील. पण या सगळ्या भाविकांना जनतेची एक मेंटॅलिटी असते की जेवढे नियम अधिक तेवढा देव कडक असेल आणि त्यानुसार मग तो देव पावण्याचं प्रमाण देखील तेवढं कडक आणि जास्त त्याचा प्रभाव असेल. त्यामुळे अशा नियमांचं स्वागत केलं जातं. अगदी हे याच मानसिकतेला धरून असतं आणि ते नियम करण्यामागेही अशाच काही प्रकारची मानसिकता असते असा माझा पूर्णपणे दावा आहे या सगळ्या विषयांवर. कारण आपण इतर जी मंदिरं आहेत तिथेही आपण बघितलेलं आहे आणि त्याच्या याच्यामध्ये जर आपण थोडासा आपण साईबाबाच असे देव आहे का ज्याला कुठलाही टर्म कंडिशन नाही. सगळ्यात सोपा आणि लवकर पावणारा देव साईबाबा आहे. तांबेजी, प्रियदर्शनी यांना बोलू द्या, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या. आता किमान दुसऱ्यांना निदान मत मांडू द्या. माझं म्हणणं आहे की माहिती घेऊन मत मांडा, असं माझं म्हणणं. मागची जी मानसिकता आहे ती मानसिकता अभ्यास करून या सगळ्या गोष्टींचं जे आहे याचा खूप व्यवस्थितरित्या सायकोलॉजिकल अभ्यास केला जातो आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं हे सगळे नियम लागू केले जातात. म्हणजे तुम्ही बाबा बुवा यांच्याही जर बघितलं ना तर अधिकपणे जो बाबा जास्त झिडकारतो, तुम्हाला लाथा मारतो, आपण बघितलंय अनेक ठिकाणी, अशा बाबा जास्त पॉप्युलर होताना आपल्याला दिसतात. सो याच्या मागे ही मानसिकता आहे, भाविकांची ही मानसिकता असते. मी म्हणत नाही की इथे बळजबरी आहे, मी पुन्हा तेच सांगतेय की इथे बळजबरी कदाचित नसेल, सक्ती कदाचित नसेल. पण याच्या मागची जी मानसिकता आहे ना, तर म्हणून मग लोकांना चालतंय की कुठेही लाथा मारल्या तर तो बाबा खूप ग्रेट आहे, हे लोकांना चालतंय.
म्हणून मग पोलीस याच्यावर जर कारवाई करत नसतील तर मला असं वाटतं की हा विषय जो आहे तो चुकीचाच आहे. दुसरं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे असेल आणि कपड्याचं स्वातंत्र्य जे असेल किंवा बोलण्याचं स्वातंत्र्य जे असेल ते त्या ठिकाणी त्या लोकांना असावं. त्याच्यातली प्रत्येक वेळेला त्याला एक चौकट बांधण्याचा जो प्रयत्न प्रत्येक संस्थान करतं. आपण बघितलं की गेल्या काही काळामध्ये प्रत्येक संस्थान वेगवेगळ्या प्रकारचे काही नियम तयार करत असतील. तर या नियमांमध्ये तुम्हाला शिस्तीचा बडगा असेल अशा वेळेला आपण एक वेळेला समजू शकतो. पण काही ठराविक असेल, देणगीच्या स्वरूपात असेल किंवा पेहराव्याच्या स्वरूपात असेल, इथे मला असं वाटतं की त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य तिथे असणं निश्चित. आणि म्हणूनच आजच्या चर्चेचा मुद्दा होता. प्रियदर्शिनी, आपली वेळ संपलेली आहे त्यामुळे मी शेवटाकडे येतेय. मुद्दा हाच आहे की व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं आहे, त्यानं काय घालावं काय घालू नये. मुद्दा साई मंदिराचा आहे जे देशभरात जगभरात प्रसिद्ध आहे, त्या साईबाबांचा आहे जे स्वतः फकीर होते, जे कफनी अंगावरती चढवून आयुष्यभर फिरले. त्यांनी कुणाच्या डोक्यावरती हात ठेवताना हा विचार केला नाही तो गरीब आहे की श्रीमंत, अस्पृश्य आहे की स्पृश्य, किंवा त्याने काय कपडे घातलेत. तेव्हा त्या साईबाबांच्या दर्शनाला जाताना आपण काय घालावं याची किमान जाण प्रत्येकाला असते. त्यामुळे कुणाला नियम शिकवायची खरंच गरज आहे का, आणि त्यासाठी मंदिराच्या बाहेर भाविकांना समजावणारे असे फलक लावण्याची खरंच गरज आहे का, यावरून साई संस्थान योग्य तो आता निर्णय घेईल आणि भाविकांना योग्य ती वागणूक देईल. तुम्ही चुकीची वागणूक देताय असं आम्ही म्हणत नाही, मात्र हा जो वाद निर्माण झालाय त्यानंतर योग्य तो बोध घेऊन साई संस्थान यापुढे हे फलक हटवेल किंवा योग्य ती विनंती केली जाईल अशी अपेक्षा करतो. सगळ्या मान्यवरांनी या चर्चेमध्ये आपला वेळ दिला, आपली अमूल्य अशी मतं मांडली, सगळ्यांचीही मी आभार मानतेय. आणि याच सोबत रोखोक मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी 24 तास.